पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार. मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना मोठा दिलासा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज. कोरडवाहूंसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा. 3 हेक्टरपर्यंत मदत करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. पिकं, खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत. प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 मदत मिळणार. कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार. सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. विजय वडेट्टीवारांची टीका. तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबणार नाही. बच्चू कडूंचा निर्धार. देवानं जे करायला सांगितलं तेच केलं. मला थोडंही दुःख नाही. सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त. तर सरन्यायाधीशांवर नाही तर हा संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार. संजय राऊतांची टीका. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीला नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. ओबीसी संघटनांनी कोर्टामध्ये 3 याचिका केल्यात. आमची याचिका निकाली काढण्याऐवजी स्थगिती देण्यात आली. आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. आता मी दिल्लीला जाणार. ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार. जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा निर्धार. ओबीसी उमेदवारांना पाडण्याची भाषा जरांगे करत असतील तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल. भुजबळ आक्रमक. 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली निघणार. भुजबळांची माहिती. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये सोहळ्यादरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दिल्यानं वाद. महिला कर्मचाऱ्यांना पुस्तक फेकून निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागण्यास सांगितले. माजी महापौर किशोरी पेडणेकरांची कस्तुरबा रुग्णालयाला जात स्टाफची चर्चा. परिचारिकांनी जाहीर माफी मागितली. प्रबोधनकारांची पुस्तकं कोणीही झिडकारली नाहीत, फक्त नाकारलीत. पेडणेकरांची माहिती. शिवसेना चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकपूर्वी निर्णय येण्याची शक्यता. असीम सरोदेंचं विधान. कुर्ल्यामध्ये किरीट सोमय्यांकडून आय लव्ह महादेवच्या पोस्टरचं वाटप. बीकेसी जंक्शन, एलबीएस रोड इथे सोमय्या उपस्थित. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी बाईकस्वारांच्या गाडीवर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावले होते.